ऑनलाईन शॉपिंग आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग झाली आहे. पण याच ऑनलाईन मार्केटमध्ये आता फेक आणि डुप्लिकेट प्रॉडक्टची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. ग्राहकांची फसवणूक थांबविण्यासाठी केंद्र सरकारने ई कॉमर्स कंपन्यांसाठी नवी मार्गदर्शक तत्वे लागू करण्याची तयारी केली आहे. नवीन नियमांनुसार आता कोणत्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर विकल्या जाणाऱ्या उत्पादनाची खरी माहिती म्हणजेच त्याचा निर्माता कोण, MRP किती, मॅन्युफॅक्चरिंग डेट, वॉरंटी आणि रिटर्न पॉलिसी हे सर्व स्पष्टपणे दाखवणं बंधनकारक असणार आहे. याशिवाय फेक आणि काउंटरफिट प्रॉडक्ट विकणाऱ्या विक्रेत्यांवर प्लॅटफॉर्मलाच कारवाई करावी लागणार आहे. म्हणजे एकदा फेक प्रॉडक्ट सापडला की विक्रेत्याचं अकाउंट थेट सस्पेंड होऊ शकतं. ग्राहकांकडून येणाऱ्या तक्रारी 48 तासांच्या आत सोडविणे, रिटर्नची प्रक्रिया सोपी ठेवणे आणि प्रॉडक्ट अस्सल आहे हे सुनिश्चित करण्यासाठी ट्रेसेबिलिटी सिस्टीम लागू करण्याचेही आदेश दिले गेले आहेत. सरकारचं म्हणणं आहे ई कॉमर्सची वाढ ही स्वागतार्ह आहे, पण त्याचबरोबर ऑनलाईन ग्राहकांची फसवणूक रोखणं आणि त्यांना सुरक्षित पारदर्शक सेवा मिळवून देणं हे प्लॅटफॉर्मचं नैतिक आणि कायदेशीर कर्तव्य आहे. तज्ज्ञ सांगतात की या नियमांमुळे ऑनलाईन मार्केटमध्ये पारदर्शकता वाढेल, ग्राहकांचा विश्वास मजबूत होईल आणि नकली माल विकणाऱ्या अनधिकृत बाजारावर मोठा आळा बसेल. तर एकूणच ऑनलाईन शॉपिंग आता आणखी सुरक्षित होणार आहे आणि ग्राहकांना फेक वर्सेस ओरिजिनल याबाबत संभ्रमात राहावं लागणार नाही. या विषयावर आणखी अपडेटसाठी आमच्या सोबत राहा. मी सोनाली पांडे आणि आपण पाहत आहात मंडल न्यूज. मंडल न्यूजला फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.